वसा जनसेवेचा. या थरारपटालाही मागे टाकेल असा वास्तवातील भयानक गुन्हा मेहकर तालुक्यात उघडकीस आला आहे. सुकडी येथील 34 वर्षीय विनोद नवले हा 3 वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. मात्र त्याचा खून करून मृतदेह चक्क जामगाव शिवारातील एका चालू ढाबाच्या काउंटरखाली पुरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुनील जाधव मुख्य आरोपी आणि विनोद नवले हे मित्र होते. पण पैशांच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून सुनीलने खुनाचा कट रचला. जामगाव शिवारातील बाबूभाई कुरेशी यांच्या शेतात सचिन उगले यांनी ढाबा सुरू केला होता. सचिनने सुनीलकडून घेतलेले कर्ज फेडता न आल्याने एका व्यक्तीचा काटा काढण्यात मदत कर, कर्ज माफ अशी अट घालण्यात आली. 3 वर्षांपूर्वी एका रात्री विनोदला ढाब्यावर बोलवण्यात आले. तेथे मद्यप्राशनानंतर त्याची हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ढाब्याच्या कॅश काउंटर खाली गाडण्यात आला. विशेष म्हणजे त्याच ठिकाणी 3 वर्षे व्यवहार सुरू राहिले, पण कोणालाही संशय आला नाही. 21 एप्रिल रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन केले असता मृतदेहाचे अवशेष सापडले आणि या रिअल लाईफ दृश्यम प्रकरणाचा पर्दाफाश झाला. 3 वर्षांपासून जमिनीखाली दडलेलं सत्य अखेर बाहेर आलं असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. आम्हाला काल गोपनीय माहितीद्वारे अशी माहिती समजली की जामगाव रोड मेहकर या ठिकाणी एक माणूस काही वर्षांपूर्वी उरलेला आहे. तर आम्ही त्याची शहानिशा केली असता आणि खातरजमा करून सर्व कायदेशीर जी प्रक्रिया आहे, कार्यकारी दंडाधिकारी, त्यानंतर डॉक्टर, फॉरेन्सिक टीम, व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर यांना सर्वांना आणि 2 पंच, शासकीय पंच यांना सोबत घेऊन या माहितीची खातरजमा करण्यासाठी स्पॉटला येऊन सकाळी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आम्ही या ठिकाणी खोदकाम केलं असता आम्हाला एक मानवी सांगाडा मिळून आलेला आहे. आम्ही त्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई करत आहोत, पुढील तपास करत आहोत आणि तपास पूर्ण झाल्यानंतर आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येईल. या घटनेमुळे संपूर्ण मेहकर तालुका हादरला असून सत्य कितीही दडवलं तरी ते बाहेर येतच हे पुन्हा सिद्ध झालंय. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.